भाजपने केलेले हे कारवाई असं सातत्यानं सत्ताधारी म्हणते, त्यामुळे याला तुमचं शिक्षण म्हणायचं का? भारतीय जनता पार्टीचा आणि ईडीचा काहीही संबंध नाही. ईडी ही या देशातली एक स्वायत्त संस्था आहे आणि म्हणून आपल्याला माहिती करता सांगतो आणि आपल्या माध्यमातून आपल्या सगळ्या दर्शकांना ही माहिती होईल. हे सरकार आल्यानंतर ईडीने सर्वात पहिली कारवाई कोणावर केली हो? महाराष्ट्रात एक आमदार आहेत जे भाजप समर्थनावर निवडून आले. यानंतर आपण थेट जातो राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बोलतायत. शरद पवार काय म्हणतात ऐकूया. ठीक असं आहे की या सगळ्या साधनांचा गैरवापर हा या देशाच्या सगळ्याचा सध्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही जी आकडेवारी जी सांगितली ती आकडेवारी खरी असेल तर ती स्वच्छ सांगते की याच्यामध्ये फक्त राजकीय किंवा अन्य हेतूनं कोणाचे त्रास देण्याच्यासाठी हा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ईडीच्या कारवायांच्या संदर्भातली प्रतिक्रिया आपण ऐकत होतो. काही तांत्रिक कारणामुळे ती प्रतिक्रिया पूर्ण ऐकू शकलो नाहीत, पण जिथपर्यंत शरद पवार बोलले त्यानुसार केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून ज्या कारवाया केल्या जात आहेत हा देशातला सगळ्यात मोठा प्रश्न आजच्या घडीला आहे आणि विरोधकांच्या विरोधात या सगळ्या कारवाया केल्या जात आहेत, त्यांना नामोहरम करण्यासाठी या कारवाया केल्या जात आहेत असं कुठेतरी सूचित करत होते शरद पवार. पण आज ईडीनं ठाण्यामध्ये जी कारवाई केली ती कारवाई राजकीय दृष्ट्या सुद्धा अतिशय महत्त्वाची याच्यासाठी आहे. त्याच्या राजकीय प्रतिक्रिया पडसाद तीव्रपणे उमटत आहेत. त्याचं कारण म्हणजे ईडीनं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरती कारवाई केलेली आहे. पुष्पक बुलियन या कंपनीची संबंधित एका प्रकरणी ईडीनं ही कारवाई केलेली आहे आणि या कारवाईमध्ये 6,45,00,000 रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तात निलांबरी प्रोजेक्टमधल्या 11 सदनिकांचा समावेश असल्याचं कळतंय. या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची आहे. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आहेत. ईडीची ही कारवाई म्हणजे थेट ठाकरे परिवार ईडीच्या रडारवर आल्याचं मानलं जात आहे. ईडीनं 2017 मध्ये पुष्पक बुलियनच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता आणि पुष्पक बुलियनची तब्बल 21 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची होती आणि आता ईडीनं जी कारवाई केली त्याच्यावरून आता राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांवरती थेट कुटुंबियांवरती ही कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी ईडीच्या कारवाईला ऊत आल्याचं वर्षभर 2 वर्ष बघितलं असाल की अनेक ही कारवाई ही राजकीय हेतूने कारवाई करत आहेत. खरं तर त्यामध्ये श्रीधर पाटणकर यांच्यावर सुद्धा अनेक दिवस या ठिकाणी चौकशीचा प्रयत्न करत होते आणि ही कारवाई संदर्भात अजूनही काही माहिती समोर आली नाही. परंतु निश्चितपणे ही कारवाई आहे ही फक्त महाविकास आघाडीच्या सरकारला धमकवण्यासाठी कारवाई आहे असं प्राथमिकदृष्ट्या तरी वाटत आहे. पण ही कारवाई आहे ती सुडाची कारवाई आपण म्हणताय, पण आताच वरच्या सभागृहामध्ये प्रवीण दरेकरांची बरोबर जी कारवाई आहे त्या कारवाईला खरं तर प्रवीण दरेकर यांच्यावर जी कारवाई झाली आहे ती गेले अनेक वर्ष या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मुंबई बँकेमध्ये जे आर्थिक गैरव्यवहार झाले होते त्या संदर्भात गुन्हे गेल्या अनेक वर्षापूर्वी दाखल झाले होते आणि त्या संदर्भात चौकशी चालू होती आणि त्या संदर्भात ती कारवाई झालेली आहे. परंतु ईडीची कारवाई आपण बघितलं असाल की गेल्या 3 वर्षामध्ये अनेक कारवाई झाल्या आहेत. 600पेक्षा जास्त कारवाई संपूर्ण भारतामध्ये झाल्या आहेत आणि त्यातल्या 23 कारवाईवर फक्त गुन्हे नोंद झालेले आहेत आणि त्यामुळे ह्या कारवाईत हे राजकीयदृष्ट्या दडपण्याचा राजकीयदृष्ट्या धमकवण्याचा प्रयत्न आहे. परंतु अशा धमक्याला महाविकास आघाडी सरकार किंवा शिवसेना भीक घालणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो. नितेश राणे यांनी खरं तर त्यांच्यावर जेव्हा किरीट सोमय्या यांनी जेव्हा आरोप केले होते, किरीट सोमय्या यांनी ज्यावेळी तक्रार झाली होती तेव्हाच खरं तर नारायण यांनी राजीनामा दिला होता. पहिला नारायण यांचा आरोप या ठिकाणी घ्यावा आणि त्यानंतर या ठिकाणी उद्धवजींच्या राजीनाम्याची मागणी करावी. सर, कुठेतरी या गैरव्यवहाराचा जो सुरुंग आहे तो मातोश्रीपर्यंत असल्याचा आरोप देखील नितेश राणे यांनी केलेला आहे. नाही,
खरं तर उद्धवजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाविकास आघाडीचं सरकार गेले 2.5 वर्ष चांगलं काम करत आहे आणि त्या सरकारला कुठेतरी सरकारचं लक्ष कुठेतरी विचलित करायचं, लोकांचं लक्ष कुठेतरी चांगल्या कामाकडनं दुसरीकडे लक्ष विचलित करायचं, यासाठी हे आरोप करत आहेत. आणि नितेश राणेंनी खरं तर ईडीच्या कारवाईला भिवून या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते पहिले काँग्रेसमध्ये होते, स्वतःचा पक्ष त्यांच्या वडिलांनी स्थापन केला होता, परंतु त्यावेळी ईडीची जेव्हा चौकशी झाली, ज्याप्रमाणे हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं की मी ईडीच्या भाजपमध्ये गेल्यामुळे मी ईडीमध्ये शांतपणे झोपतो, तशीच अवस्था नारायण राणे यांची आहे. त्यामुळे नितेश राणेंनी आम्हाला तत्वज्ञान पाचू नये. टार्गेट मुख्यमंत्री आहेत अशा पद्धतीचं खरं तर ज्यावेळी सरकार स्थापन केलं त्यावेळीपासून अनेक आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न, ठाकरे सरकार दबाव आणण्याचा प्रयत्न केंद्राचं सरकार करत आहेत, परंतु अशा कारवाईना उद्धवजी किंवा ठाकरे सरकार हे भीक घालणार नाहीत. हे यापुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येईल. आगे आगे देखो होता है क्या अशा पद्धतीचं आता भाजपच्या आमदारांनी आणि त्यावर नेत्यांनी नाही, निश्चितपणे त्यांच्याकडे यंत्रणा आहे, केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी यंत्रणा चालवण्याचा ते प्रयत्न करतील, परंतु महाराष्ट्रातल्या लोकांना ही जो दबाव आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेला हा कधी आवडणारा नाही. आणि महाराष्ट्रातील जनता ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमच्याबरोबर आहे, हे कालच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा दिसून आलंय आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या निवडणुकीमध्ये, वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये हे दिसून येईल. थँक्यू सर. ईडीनं ठाण्यामध्ये केलेल्या कारवाईच्या नंतर राजकीय प्रतिक्रिया तीव्रपणे उमटू लागलेल्या आहेत. सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून या कारवाईचा निषेध करत या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून ईडीनं केलेल्या या कारवाईच्या बद्दल कर नाही तर डर कशाला असं म्हणत थेट आव्हान दिलं जात आहे. पण अतिशय महत्त्वाची ही कारवाई आहे आणि या कारवाईनंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया आली ती संजय राऊत यांच्याकडून. राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी ईडीच्या कारवाईला ऊत आलाय. श्रीधर पाटणकर यांच्यावरची ही कारवाई म्हणजे राजकीय हुकुमशाहीची नांदी आहे. भाजप विरोधी सरकार असलेल्या राज्यात हे सगळं सुरू आहे, मात्र ना बंगाल झुकला ना महाराष्ट्र झुकणार असं म्हणत संजय राऊत यांनी श्रीधर पाटणकर यांच्यावर केलेल्या कारवाईच्या बद्दल आपली भूमिका व्यक्त केलेली आहे. श्रीधर पाटणकर हे फक्त उद्धव ठाकरे किंवा रश्मी ठाकरे यांच्या कुटुंबापर्यंत संबंधित नाही आहेत, तर ते आमच्या कुटुंबातले सदस्य आहेत. 4 राज्य जिंकली म्हणजे संपूर्ण देश तुमचा झाला असं नाही, मात्र आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास राहिला नाही. खोटे पुरावे, खोटे साक्षीदार उभे केले जातात. आम्हाला जेलमध्ये टाकायचं असेल तर टाका, आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत असं थेट आव्हान आता संजय राऊत यांनी नागपूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिलं. तर दुसऱ्या बाजूला आज ईडीनं केलेल्या कारवाईच्या वरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते मात्र आक्रमक झालेले आहेत. त्याचं कारण म्हणजे आजची ही कारवाई राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे. त्याचं कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीनं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केली आहे. पुष्पक बुलियन या कंपनीशी संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 2017चं हे प्रकरण असल्याचं कळतंय. जप्त केली मालमत्ता ही 6,45,00,000 इतकी असल्याचं कळतंय. चंद्रशेखर चतुर्वेदी आणि इतरांच्या बद्दलचे प्रकरण आहे. दोघांची पुष्पक ग्रुपमधली कंपनीमध्ये गुंतवणूक होती. तब्बल 20 कोटी रुपयांची रक्कम यात गुंतवल्याचं सुद्धा बोललं जात आहे. चतुर्वेदी मार्फत बोगस कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. चतुर्वेदीच्या हमसफर डीलर कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यात आली. श्री साईबाबा गृहनिर्मिती कंपनीला 30 कोटी रुपये देण्यात आले. श्रीधर पाटणकरांची साईबाबा कंपनीमध्ये मालकी आहे, कंपनीची मालकी त्यांच्याकडे आहे. बिगर तारण कर्ज दिल्याचा व्यवहार सुद्धा झाला आणि चंद्रशेखर चतुर्वेदी आणि महेश पटेलवर हे मनी लॉन्ड्रिंगचे आरोप करण्यात आले. दोघांची पुष्पक ग्रुपमधली कंपनीमध्ये गुंतवणूक आहे. तब्बल 20 कोटी रुपयांची यात गुंतवणूक करण्यात आल्याचं सुद्धा आता समोर येत आहे. पण ही सगळी कारवाई आता वादाच्या भोवऱ्यात सुद्धा सापडलेली आहे, कारण सत्ताधारी महाविकास आघाडीतले 3ही पक्ष ईडीच्या या कारवाईच्या विरोधात मैदानात उतरलेले आहेत. आज जी जप्त केलेली मालमत्ता आहे ती 6,45,00,000 रुपयांची असल्याचं कळतंय. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये निलांबरी प्रोजेक्ट्समधल्या 11 सदनिकांचा समावेश असल्याचं सुद्धा कळतंय. या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची आहे.
श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरे यांचे भाऊ आहेत. दरम्यान ईडीनं केलेल्या या कारवाईच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सर्वेसर्वा शरद पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण जाणून घेऊया. ठीक आहे ठीक असं आहे की या सगळ्या साधनांचा गैरवापर हा या देशाच्या सगळ्याचा सध्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही जी आकडेवारी जी सांगितली ती आकडेवारी खरी असेल तर ती स्वच्छ सांगते की याच्यामध्ये फक्त राजकीय किंवा अन्य हेतूनं कोणाचे त्रास देण्याच्यासाठी हा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. कारवाई तुम्हाला योग्य अयोग्य किंवा सूडबुद्धीनं केलेली काय वाटते नेमकं? असं मला अयोग्य योग्य सडुबद्दी हे मला काही समजत नाही, कारण का ते त्यांच्याकडे काय कारवाई झाली कोणी कारवाई केली मला काही माहित नाही. मी आता हाऊसमधनं बाहेर आलो. मी एक साधारण सांगतोय की जे महाराष्ट्रातलं दिवसेंदिवस वातावरण होत आहे, महाराष्ट्राची जी संस्कृती आहे जिओ और जिने दो ही संपत चालली. मी 2-3 उदाहरणं दिली आता की नामदेव ढसाळ जेव्हा अडचणीत आले आणि त्यांची परिस्थिती खूपच खालावली तेव्हा सर्वात जास्त टीका त्यांनी बाळासाहेब ठाकरेंवर केली होती. ते दलित पॅंथरचे सर्वात मोठे अग्रेसिव्ह नेते होते. आणि ती परिस्थिती जेव्हा बाळासाहेबांना समजली तेव्हा बाळासाहेबांनी निरोप पाठवून त्यांना बोलून घेतलं आणि सांगितलं सामनामध्ये लिहायला सुरुवात कर, मी तुला पैसे देत जाईल. प्रमोद महाजन हे राज्यसभेचा फॉर्म भरायला गेले आणि तो चुकला असं त्यांना वाटलं. त्यांनी पवार साहेबांना येऊन सांगितलं की साहेब माझा फॉर्म चुकलाय. दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी फॉर्म उघडला तेव्हा तो फॉर्म एकदम व्यवस्थित होता आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पास करून घेतला. नितीन गडकरी जेव्हा पूर्तीमध्ये अडचणीत येत होते तेव्हा पवार साहेबांनी मलाच सांगितलं की तू बीबीसी म्हणजे माझा बीबीसीवर इंटरव्ह्यू होता, इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधी मी नेहमी पवार साहेबांना विचारतो. मी पवार साहेबांना विचारलं की बीबीसी मध्ये असा इंटरव्ह्यू आहे काय बोलावं, तर ते म्हणाले कम्प्लीट प्रो पूर्ती बोल, नितीनला पूर्णपणाने मदत करायची, व्यापार करताना थोडं वरती खालती करावंच लागतं. आणि मी नितीन गडकरींच्या बाजूनी बोललो. 11:30 वाजता नितीन गडकरींचा फोन आला आणि त्यांनी मला शाबासकी दिली की माझ्या पक्षाच्या ह्याच्यापेक्षा म्हणजे काय म्हणतात त्याला इतर प्रेस वाले जे सांभाळतात ते प्रवक्ते त्यांच्यापेक्षा तू चांगला डिफेन्स केलास असे माझे मित्रमंडळी सांगतात. आभार. पण मग आता कुणाची बाजू घेणं ही अडचण म्हणजे टाकतं. कोणाची बाजू घेणं, कोणाच्या विरोधात बोलणं, चांगलं काम करणं हे सगळंच आता धोक्याचं वाटू लागले. महाराष्ट्रातलं वातावरण तुम्ही म्हणाल बिघडलंय. तुम्हाला वाटतं की- महाराष्ट्राची राजकीय संस्कृती साप म्हणजे तुडवली गेली आहे. महाराष्ट्रात असं कधीच नव्हतं. मग तुम्हाला तरी सेफ वाटते का? मला मी काय चुका केलेल्या नाही आहेत, पण माहित नाही बाबा वरच्या टेपिंग बिपिंग मध्ये काय चुका असतील तुम्हाला माहित नाही. पण एकूणच कुटुंबाच्या जेव्हा दृष्टीने तुम्ही विचार करता मी अतिशय स्पष्टपणाने सांगतो, कोणी बोलो ना बोलो, भीती ही माणसाला खात असते. रात्री 3 वाजता जर टकटक झालं तर हार्ट अटॅक येण्याचेच संभव असतात. असं वाटतं की ईडी येत आहे. आता ध्यानी म्यानी सुटणीच नाही ना कोणाच्या घरात कोण घुसेल. पण ह्याच्यात सर्वात हाल होतात ते अशा माणसांचा ज्यांचा तुमच्या राजकारणाशी संबंध नसतो. आज मी 35 वर्ष 38 वर्ष होत आले मी राजकारणात आहे. माझ्या पुरीचा काय राजकारणाशी संबंध, पण आज ती किती ठिकाणी तरी डायरेक्टर आहे. तिला जर उद्या बोलवलं, नुसतं बोलवलं तर ती आत्महत्या करेल. बापरे, हे फार मोठं वक्तव्य आहे तुमचं. त्या फ्री बर्ड्स आहेत ना. नितेश राणेंची सुद्धा प्रतिक्रिया येते. आपण थेट जातो नितेश राणे काय बोलतात बघूया. मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांपर्यंत अगर अशा पद्धतीने रेड पडत असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, नैतिक जबाबदारी स्वीकारून. कारण का ईडीने अगर अशा पद्धतीची रेड करून अगर प्रॉपर्टी अटॅच करत असेल तर सरळ भ्रष्टाचारच आहे. आणि मुख्यमंत्र्यांचा थेट नातेवाईक आहे. आता मुख्यमंत्री कशासाठी थांबले? राजीनामा द्यावा त्यांनी. चूडबूड हे नंतर, पण पहिला मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकावर अगर रेड पडत असेल आणि ते पण ईडी प्रॉपर्टी अटॅच करत असेल जी माझ्याकडे माहिती आहे, तर त्यांनी थेट राजीनामा दिला पाहिजे. थांबलात कशाला?
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे। आज जी कारवाई झाली ईडीकडून ती कारवाई मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांच्यावर करण्यात आलेली आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा असं सांगितलेलं आहे। दरम्यान भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची सुद्धा प्रतिक्रिया आहे, ते आपण थेट जातोय। किरीट सोमय्या काय म्हणतात ऐकूयात। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी के साले श्रीधर पाटनकर की ईडी ने प्रॉपर्टी अटैच की है। 2 डजन से ज्यादा शेल कंपनियों में पैसा, कॉन्ट्रैक्टर का पैसा आया, घोटाले के पैसे पार्क हुए थे। श्रीधर पाटनकर के अकाउंट से और जो आगे पैसे गए ना, उसकी जानकारी जनता के सामने आएगी तो उद्धव ठाकरे की नींद उड़ जाएगी। उद्धव ठाकरे जी की सरकार ये माफिया सरकार है। उनके डर्टी डजन के घोटाले आने वाले दिनों में उस पर कार्रवाई होगी। सबका हिसाब जनता के सामने हम रखेंगे। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर तोफ टाकली आहे आणि त्यांचे घोटाळे आपण बाहेर काढणार असल्याचं सांगितलं आहे। आणि ह्या सगळ्या घोटाळ्यात जो आता ईडीने उघड केलेला आहे त्याच्यातले मनी ट्रान्झॅक्शन जर समोर आलं तर अनेकांची झोप उडेल असं सुद्धा त्यांनी इशारा दिलेला आहे, एक संकेत दिलेला आहे। पण आज ठाण्यामध्ये ईडीने केलेल्या कारवाईच्या नंतर स्वाभाविकपणे त्याची जोरदार खळबळ उडालेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि त्याच्या राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटतात। भाजपचे नेते माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सुद्धा प्रतिक्रिया येते, आपण जाणून घेऊया चंद्रशेखर बावनकुळे काय बोलतायत। तपास यंत्रणा कोणी ब्रीफिंग केलं किंवा त्याला माहिती पुरवली असं कधी होत नाही। राज्यातल्या देशातल्या तपास यंत्रणा या त्यांच्याकडे असलेल्या माहितीवर काम करतं आणि जर त्याच्यामध्ये जर काही कोणी निर्दोष असेल, काही कारवाई झाली असेल तर त्या मग सुटतात। त्यामुळं याच्यामध्ये आकांड तांडव करायची काही गरज नाही आहे। नियमाप्रमाणे असेल तर त्या ठिकाणी कारवाई मागे होतं, जर चुकीची असेल तर मात्र त्याबद्दलचे पुरावे द्यावे लागतात की हे तुमच्याकडनं कसं आलं, तुमच्याकडनं कसं आलं। त्यामुळे मला वाटतं की कुठलाही याच्यामध्ये जाणीवपूर्वक केलेलं दिसत नाही। तर प्रसाद लाड यांची सुद्धा प्रतिक्रिया येते, भाजपचे नेते, आपण थेट जातोय। आताच मी सभागृहात माझं 260 वरती प्रस्तावावरती बोलत होतो, त्याच वेळेला मला ही माहिती मिळाली। परंतु मला वाटतं की निश्चितपणे या कारवाईच्या बाबतीत पूर्वी देखील अशा प्रकारे बेनामी संपत्तीबद्दल ईडीच्या लक्षात आलं होतं आणि मला वाटतं की ह्या संदर्भात आता जी कारवाई झाली ही ईडीनी रुटीनमध्ये चौकशी करून। बाकी अनेक आमदार सभागृहात आहेत, पुरवणी मागण्यांवरती चर्चा आणि त्यानंतर 293चा प्रस्ताव आहे। मी तुमच्याकडनंच हे आता ऐकतोय, त्यामुळे या विषयाची पूर्ण माहिती मला घेऊ दे आणि मग मी सविस्तर आपल्याशी बोलेन। मी आपल्याला एवढंच सांगितलंय की खरं काय आहे तुमच्या माध्यमातून मी पहिल्यांदा ऐकतोय, त्याची पूर्णपणे मला खातरजमा करू दे आणि मग माझं मत किंवा पक्षाचं काय मत असेल ते आमच्याकडनं व्यवस्थित मांडलं जाईल। पण शिवसेनेच्या नेत्यांनी म्हटलंय का सुडबुद्धीने सगळी कारवाई सुरू आहे, अनेक मंत्र्यांनी आणि आमदारांनी सुद्धा म्हटलेलं आहे। शिवसेना नेत्याने म्हटलं असेल तर अधिकृत मत आहे, पण मी विधिमंडळामध्ये यानंतर आपण थेट जातोय मिलिंद भागवत, आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। माझे सहकारी मिलिंद भागवत ठाण्यातून थेट जोडले गेलेले आहेत। ज्या प्रोजेक्टवरती ही कारवाई केली, निलंबरी प्रोजेक्टमधल्या 11 सदनिकांचा यात समावेश आहे, या ईडीनं जप्त केल्याचं कळतंय आणि तिथूनच थेट लाईव्ह आपले प्रतिनिधी मिलिंद भागवत जोडले गेलेले आहेत। मिलिंद, काय तपशील आहे तुमच्याकडे याबद्दलचा? विलास, मगाशी मी जसं सांगितलं की साधारण 3 ते 4 वर्षांपूर्वीच्या या इमारती आहेत, 2 इमारती आहेत बाजूबाजूला वर्तकनगर भागामध्ये, निलांबरी आणि आसावरी बिल्डिंग ही पूर्ण झालेली आहे। इथे सगळे लोक राहायला आलेले आहेत। निलांबरी जी बिल्डिंग आहे, ज्या बिल्डिंग मधल्या 11 फ्लॅटमध्ये 11 ठिकाणी ही कारवाई झाली आहे। 11 फ्लॅट पाटणकर कुटुंबियांच्या नावावर आहेत असं बोललं जात आहे, पण अर्थात याचा कोणताही पुरावा आता समोर आलेला नाही। पण एक जोशी नावाचे बिल्डर आहेत, उदय जोशी, ते आणि अन्य 3 पार्टनर मिळून या निलांबरी आणि आसावरी या दोन्ही इमारती बांधण्यात आल्या आहेत। जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार महापालिकेची सीसी तर या इमारतीला आहे, पण ओसी अजूनही या इमारतीला नाहीये। सोसायटीचं फॉर्मेशन झालेलं आहे। इथे साधारण एक निम्म्यापेक्षा अधिक लोक राहायला आलेले आहेत। 11 फ्लॅट हे पाटणकर कुटुंबियांचे असल्याचं कळतं, पण त्याला अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही। जी कारवाई करण्यात आलेली आहे ती 11 फ्लॅटवर करण्यात आली आहे।
पण ते नेमके कोणते 11 फ्लॅट हे या इमारतीमध्ये राहत असलेले रहिवासी सुद्धा नीटपणे सांगू शकत नाहीयेत। यातले काही फ्लॅट आणि एक ऑफिस हे याच इमारतीच्या 24व्या मजल्यावर आहे, ज्याचं फुटेज पुढच्या काही क्षणात आपल्याला पाहायला मिळेल। या 24व्या मजल्यावर जे ऑफिस आणि त्याच्या बाजूला असलेले जे 2 फ्लॅट आहेत तर त्यावर सुद्धा कारवाई झाली असं कळतं। पण इथे जर का पाहिलं, इथे कुलूप तसंच आहे, त्या कुलपाला सील बंद केलेलं नाहीये, हे फ्लॅट सील बंद केलेले नाहीये। साधारणपणे अशी कारवाई होते त्यावेळेला बाहेर एखादी नोटीस चिकटवली जाते, तशा प्रकारची एखादी नोटीस चिकटवलेली सुद्धा आता इथे दिसत नाहीये। पण याची सगळी मिळून जी किंमत आहे ती साधारण 6.5 ते 7 कोटीपेक्षा जास्त आहे। ही अधिकृत आकडा आहे, याच्यापेक्षा जास्त सुद्धा ती किंमत असू शकते। पण हा प्रोजेक्ट आता पूर्ण झाला आहे। या प्रोजेक्टमध्ये जे 11 फ्लॅट आहेत ज्याची 7 कोटीच्या दरम्यान किंमत आहे आणि याच प्रॉपर्टीवर ही कारवाई झाली आहे। अर्थात पाटणकर हे स्वतः राहतात डोंबिवलीमध्ये। त्या कुटुंबियांशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून कोणती प्रतिक्रिया देण्यात आली नाही। आम्हाला याविषयी काही बोलायचं नाही, एवढंच फक्त सांगण्यात आलं। कॅमेऱ्याच्या समोर यायला पाटणकर कुटुंबियांपैकी कोणीही तयार नाही। पण या इमारतीवर मात्र ईडीचे अधिकारी येऊन गेले। आता असं कळतंय की स्थानिक वर्तकनगर पोलीस स्टेशनचे काही पोलीस अधिकारी आणि 1-2 कर्मचारी हे या बिल्डिंग मध्ये वर आहेत। आम्ही एक 3-4 मजले जाऊन आलो, पण नेमके ते कुठल्या मजल्यावर आहेत हे लक्षात येत नाहीये। पण इथल्या वॉचमनने फक्त एवढीच माहिती दिली की इथे पोलीस अधिकारी आणि काही कर्मचारी या इमारतीमध्ये आहेत। आता नक्कीच मिलिंद सर मी तुम्हाला थांबवतोय, कारण आता थोड्या वेळापूर्वीच तुम्ही आतमध्ये गेला होता, तर तुम्ही सांगताय त्याप्रमाणे तिथला आढावा जेव्हा मिलिंद भागवत यांनी घेतला तेव्हा काय आढळलं जाणून घेऊ। ठाण्याच्या वर्तकनगर भागामधल्या 2 इमारती आहेत बाजूबाजूच्या, आसावरी आणि निलांबरी। यातल्या या निलांबरी इमारतीच्या 24व्या मजल्यावरती आपण आहोत आणि याच मजल्यावर हे जे तुम्हाला ऑफिस दिसतंय हे ऑफिस आणि एकूण 11 फ्लॅट हे संशयाच्या घेऱ्यात आहेत। यातले काही फ्लॅट कदाचित सील बंद करण्यात आले, पण याला अधिकृतपणे अद्याप कोणीही दुजोरा दिलेला नाही। 6.5-7 कोटीपेक्षा जास्त याची किंमत सांगितली जाते। जी प्राथमिक माहिती आहे त्यानुसार महानगरपालिकेची अजून याला ओसी मिळालेली नाही या इमारतीला, पण तरी या इमारतीमध्ये काही लोक राहत आहेत। स्थानिकांनी जी माहिती दिली त्यानुसार आणि सूत्रांच्या माहितीनुसार सकाळी काही पोलीस अधिकारी आले होते, काही गाड्या आल्या होत्या, पण नेमकं कारवाई कुठे झाली, कशी झाली याबद्दल कोणीही स्थानिक या इमारतीतले रहिवासी सांगायला तयार नाहीत। पण अशी चर्चा आहे की इथे साधारण 11 फ्लॅट पाटणकर यांचे आहेत आणि या 11 फ्लॅटवर ही कारवाई होते आहे। पुढच्या काही तासात आपल्याला नेमकं चित्र स्पष्ट होईल की हे फ्लॅट कोणते, कशा प्रकारची कारवाई केली गेली आहे। मिलिंद भागवत, न्यूज 18 लोकमत, ठाणे। तर ठाण्यातल्या निलांबरी इमारतीमधल्या 11 सदनिकांचा समावेश आहे या कारवाईमध्ये जे जप्त करण्यात आलेली आहे आणि याची किंमत सांगितली जाते ती 6,45,00,000 रुपये जी जप्त करण्यात आलेली मालमत्ता आहे त्या मालमत्तेची। आणि ईडीनं आज ही कारवाई केलेली आहे। या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत आणि साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीचे आहे। श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आहेत। ईडीची ही कारवाई म्हणजे थेट आता ठाकरे परिवार ईडीच्या रडारवर आल्याचं मानलं जात आहे। मिलिंद भागवत आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात। मिलिंद सर, आज केलेली ही कारवाई राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे, त्याचं कारण म्हणजे ज्या पाटणकरांवरती ही कारवाई करण्यात आलेली आहे ते थेट मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक आहेत, त्यामुळे या कारवाईच्या नंतर राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। स्वाभाविक आहे विलास, गेल्या काही काळापासून शिवसेनेचे सगळेच नेते हे आरोप करत होते, शिवसेनेचेच काय पण आघाडी सरकारमध्ये सगळेच नेते आणि मंत्री हे सातत्याने आरोप करत होते की या सरकारला अस्थिर करण्याकरता किंवा हे सरकार पाडण्याकरता भाजप वेगवेगळ्या प्रकारचा प्रयत्न करत आहे। आणि म्हणून या सरकारमध्ये जे प्रमुख मंत्री आहेत, मग शिवसेनेचे अनिल परब आहेत त्यांच्यावर वेगळ्या प्रकारची कारवाई झाली, अनिल देशमुख यांच्यावर वेगळ्या प्रकारची कारवाई झाली, नवाब मलिक यांच्यावर कारवाई झाली, आणखीनही काही गेल्या काही दिवसात ईडीच्या धाडी पडल्या। म्हणजे आपण साधारण 15 दिवसांपूर्वीचीच बातमी बघितली असेल तर नागपूर, पुणे, नाशिक, मुंबई या वेगवेगळ्या ठिकाणी काही धाडी पडल्या। अर्थात त्या धाडी कोणावर पडल्या हे काही इन्कम टॅक्स विभागानं त्यावेळेला स्पष्ट केलं नव्हतं,
पण त्या धाडींमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि मालमत्तेच्या संदर्भातले काही कागदपत्र जप्त झाल्याचं आपण पाहिलं. मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे जे सभापती आहेत यशवंत जाधव, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली. त्यांच्यावर असा आरोप झाला की त्यांनी 2 वर्षात 30 पेक्षा जास्त मालमत्तांची खरेदी केली, ज्याची किंमत कोट्यावधी रुपयांची आहे. हा सगळा आपण घटनाक्रम पाहिला तर आघाडीचे नेते यात असाही आरोप करतायत की आम्ही जेव्हा मिलिंद सर, तुमचा आवाज येत नाहीये, काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. कागदपत्र ज्या वेळेला जातात त्याच वेळेला त्यांच्यावर कारवाई होते, अशा प्रकारचा आरोप हा सातत्यानं आघाडीच्या नेत्यांमार्फत करण्यात आलाय. मिलिंद सर, मला एक सांगा, श्रीधर पाटणकर यांची पार्श्वभूमी नेमकी काय आहे? विलास, हा प्रश्न खूप छान आहे. सर्वसामान्य कुटुंब, मध्यमवर्गीय कुटुंब म्हणून डोंबिवलीमध्ये पाटणकर कुटुंबाला सगळेजण ओळखतात. डोंबिवली पश्चिमेच्या भागामध्ये हे पाटणकर कुटुंबीय राहतात आणि काही दिवसांपूर्वीचा जर काय व्हिडिओ आठवत असेल तर सगळ्यांनीच त्याची बातमी केली होती. शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे डोंबिवलीला एका कार्यक्रमात गेले होते आणि म्हटलं होतं की जेव्हा माझं मावशीचं बोलणं होतं तेव्हा ती आवर्जून सांगते की डोंबिवलीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्या संदर्भात काही त्यांनी नर्म विनोदही केले होते. तर मुळात पाटणकर कुटुंबीय आणि ठाकरे कुटुंबीय हे जेव्हा एकत्र आले आणि उद्धव ठाकरे यांचं लग्न झालं तोपर्यंत पाटणकर कुटुंबीय हे डोंबिवलीतलं सर्वसामान्य कुटुंबीय म्हणून त्यांची ओळख होती. आजही त्यांचा अदरवाईज डोंबिवलीतला वावर हा सर्वसामान्य कुटुंबियांच्या सारखा असतो. पण त्याच्यातला जो पुढचा भाग आहे की आघाडी सरकारमधल्या प्रमुख नेत्यांच्या नातेवाईकांच्या घरी सुद्धा कारवाई झाली. विलास, तुला आठवत असेल तर कोल्हापूरमध्ये शरद पवार यांच्या काही जवळच्या नातेवाईकांच्याकडे कारवाई झाली. असं सांगितलं गेलं की त्यांचा पुस्तकांचा व्यवसाय, पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय किंवा अन्य काही व्यवसाय, तर त्यांच्यावर कारवाई का? बरोबर. आणि आता शरद पवार यांच्या नातेवाईकांच्या नंतर आता थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांवरती, त्यांच्या नातेवाईकांवरती सुद्धा ही कारवाई झालेली आहे. ईडीची ठाण्यातली आजची ही कारवाई राजकीय दृष्ट्या सुद्धा अतिशय महत्त्वाची, संवेदनशील आहे. कारण ठाण्यातल्या या कारवाईमध्ये आतापर्यंत जवळपास 6.5 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांची ही संपत्ती आहे, त्यामुळे त्याचं महत्त्व हे मोठं आहे. आणि ईडीच्या या कारवाईच्या नंतर स्वाभाविकपणे राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. महाविकास आघाडी सरकारमधल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी ईडीच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे सरकार अस्थिर करण्याचा डाव असल्याचाही त्यांनी आरोप केलेला आहे. आणि गेल्या काही दिवसांमध्ये ईडीच्या या कारवाईंच्या माध्यमातून सरकारमधल्या वेगवेगळ्या मंत्र्यांना, नेत्यांना अडचणीत आणण्याचा भाजपचा डाव आहे, असा थेट आरोप आज महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांकडून करण्यात आला. स्वाभाविकपणे आजच्या या कारवाईच्या बद्दलच्या अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत, कारण कारवाई ही अतिशय संवेदनशील आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यांवर झालेली ही कारवाई आहे, त्यामुळे याची राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा होणं स्वाभाविक आहे. भाजप मात्र या कारवाईच्या संदर्भात स्पष्टपणे हे सांगतंय की कर नाही त्याला डर कशाला. जर त्यांनी या संदर्भात मनी लॉन्ड्रिंग केलेली असेल, त्यांच्यावर ते आरोप असतील तर त्यांनी चौकशीला सामोरं जावं. जर त्यांनी काही केलं नसेल तर त्यांना त्याच्याबद्दल घाबरायचं काही कारण नाही, असं म्हणत एक प्रकारे ईडीने केलेल्या कारवाईच्या बद्दल भाजप आपली भूमिका स्पष्ट करत आहे. तर महाविकास आघाडीचे नेते मात्र ही कारवाई राजकीय सुडापोटी केली जात असल्याचा आरोप करतायत. गेल्या काही दिवसांमध्ये सगळं चित्र जर बघितलं तर महाविकास आघाडीचे अनेक नेते हे ईडीच्या रडारवरती होते. 2 मंत्री राज्यातले सध्या ईडीच्या कारवाईच्या नंतर जेलमध्ये आहेत. एक राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे सध्या तुरुंगात आहेत. दोघांनावर सुद्धा ईडीनं कारवाई केलेली आहे. आणि त्या कारवाईच्या नंतर असे अनेक नेते आहेत ज्यांच्यावर ईडीच्या धाडी पडलेल्या होत्या, ईडीच्या कारवाई झालेली होती. त्याच्यामध्ये शिवसेनेचे जर प्रमुख नेते आपण बघितले तर प्रताप सरनाईक यांच्यावर पहिल्यांदा ईडीनं कारवाई केलेली होती. प्रताप सरनाईक यांच्यानंतर आपण बघितलं की शिवसेनेच्या खासदार असलेल्या भावना गवळी, विदर्भातले खासदार आहेत त्याचबरोबर अनिल परब यांच्यावर सुद्धा ईडीनं कारवाई करण्यात आलेली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा नेते ईडीच्या रडारवर होते. आणि आता
आज तर थेट मुख्यमंत्र्यांच्याच नातेवाईकांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे. स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जातोय. स्वाती, आजची ही कारवाई राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे, कारण थेट मुख्यमंत्र्यांशी संबंधित ही कारवाई आहे. काय राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटतायत? खरं तर आपण दोन्ही बाजू बघितलं पाहिजे, सत्ताधारी आणि विरोधक. पण विरोधकांचं असं म्हणणं आहे की जो भ्रष्टाचाराची ही पाळंमुळं ती खडून काढण्याचा प्रयत्न मोदी सरकार करते, आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की राजकीय वातावरण इतकं दूषित झालेलं आहे की ही कारवाई सूडबुद्धीनं केली जाते. इतकंच नाही तर सरकार पाडण्यासाठी सर्वतोपरी भाजपकडून या सगळ्या केंद्रीय यंत्रणांचा वापर होतोय. विशेष म्हणजे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी जेव्हा आपलं बोलणं झालं तेव्हा त्यांनी खूप महत्त्वाच्या गोष्टींची वाच्यता केली की त्यांचं असं म्हणणं आहे, हे वातावरण इतकं बिघडलेलं आहे की माझी मुलगी स्वतः डायरेक्टर आहे आणि जर एखाद्या वेळेला तिला नुसतं ईडीने बोलवलं तरी आत्महत्या करेल, इतकी भीती आहे आणि म्हणून माझी मुलगी इथे राहणार नाही. आणि मला स्वतःला त्या खरं तर एक मंत्री, एक राजकारणी म्हणून ते ज्या स्पष्टपणे बोलले ते कदाचित तितकी स्पष्टता कुठे आपल्याला बघायला मिळत नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की मला भीती वाटते, भीतीच्या सावठाखाली मी राहतोय, ते यासाठी कारण रात्री जरी दारावर कोणी टकटक केली तरी मला भीती वाटते की कोणी ईडीचा ऑफिसर किंवा ईडीचा अधिकारी तर नाही ना. त्यामुळे अशा पद्धतीच्या एक प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळतात. भाजपच्या गोटातनं असं म्हटलं जातंय की पुरावे असल्याशिवाय ईडी असे कारवाई करणार नाही. आणि जेव्हा त्यांना अनिल देशमुख किंवा मग अनिल देशमुखांबद्दल विचारलं तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना बेलच मिळत नाही आहे. याचा अर्थ त्यांची पूर्ण पाळंमुळं जी कुठे आहे ती भ्रष्टाचारात गुंतलेली आहेत असं सत्ताधाऱ्यांकडनं, असं विरोधकांकडनं म्हटलं जात आहे. त्यामुळे पाटणकर कुटुंबियांवर केलेली ही कारवाई नुसती त्या पाटणकर कुटुंबियावर नाही आहे, तर मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर कारवाई करत आमचे हात तुमच्यापर्यंत पण पोहोचू शकतात. त्यामुळे हे प्रेशर टॅक्टिक असल्याचं किंवा हे मुख्यमंत्र्यांना एक खूप मोठी कारवाई त्याच्यामुळेच मानली जाते ही. आणि उदय जाधव सुद्धा आहेत स्वाती आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडे जाऊयात. उदय, एक जोरदार असा राजकीय संघर्ष गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय, सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्यातला. आता या संघर्षाला या ईडीच्या कारवाईशी जोडायला हवं का? हा राजकीय संघर्षाचा पुढचा अंक म्हणायला हवा का? आणि थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या संबंधित किंवा नातेवाईकांवर झालेली ही कारवाई, याचं राजकीय महत्त्व किती आहे? विलास, खरं तर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा जो काही संघर्ष चाललेला आहे या संघर्षाने आता टोक गाठले असं आपण म्हणू शकतो. कारण थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकांवरतीच ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत. तिथे कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे. त्यामुळे साहजिकच राज्यामध्ये पुन्हा एकदा सत्तांतर होईल का अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे. आणि ही चर्चा साहजिकच भाजपकडनं अनेक दावे प्रतिदावे करून केले जात आहेत. आणि काही भाजपच्या आमदारांनी थेट आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा मागण्यापर्यंत वक्तव्य केले आहे. त्यामुळे हा संघर्ष जो आहे तो आता टोकाला पोहोचलेला आहे. आता महाविकास आघाडी संदर्भात काही नेते जे आहेत ते काही प्रमुख नेते जे आहेत ते बोललेले, काही मंत्री देखील बोललेले आहेत. हा एक सुडाचं राजकारण आहे आणि हा एक सुडाचं राजकारण केल्यामुळे हा सगळे जे प्रकार जे आहेत ते घडत असल्याचं सांगत असले तरी देखील एक ईडी ही स्वायत्त संस्था आहे, ती तिची काम करते. मात्र ती काम करत असताना केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून भाजप हे सगळं काम करते का असा देखील प्रश्न उपस्थित होतो. आणि तसेच आरोप जे आहेत महाविकास आघाडी सत्ताधारी पक्षाकडनं, तिन्ही पक्षांचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल यांच्याकडनं सांगण्यात येतं. शिवसेनेकडनं अजून अधिकृत भूमिका जी आहे ती फक्त शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडली, त्याचबरोबर इतर काही नेते आमदार त्यांनी मांडले. मात्र अजून जे लिगल जी आहे ती भूमिका काय असणार या संपूर्ण कारवाई संदर्भात शिवसेनेची ही पाहावी लागणार आहे. कारण थेट आता त्यांनी मातोश्रीतल्या नातेवाईकांवरतीच त्यांनी थेट हात घातलेला आहे. त्यामुळे हे प्रकरण जे आहे ते साधं सुद्धा नाही, खूप मोठं आहे. त्यामुळे आता नेमकं काय घडतंय हे पाहावं लागणार आहे. जो दावा खास खरं तर विरोधकांकडनं केला जात आहे की आम्ही आता असा डाव खेळू की ज्यामुळे राज्यामध्ये सत्तांतर होईल, तर हाच त्यांचा हा प्रमुख डाव आहे का हे आता पाहावं लागेल. कारण थेट आता त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकांच्या संदर्भात कारवाई जी आहे ती सुरू केलेली आहे. त्यामुळे ईडी आणि त्याच्या आधारे भाजप जे काही राजकारण करत आहे ते राजकारण आता महाराष्ट्राचं राजकारण कुठे घेऊन जाणार हे पाहावं लागणार आहे. जसा दावा भाजपचे नेते करतात की राज्यात आता सत्तांतर होणार, ते सत्तांतर ह्या सगळ्या ईडीच्या कारवायांच्या माध्यमातून होते का हे पाहावं लागेल. निश्चितच उदय, तुम्ही सोबत राहाच, पण आता आपल्याकडे आणखीन एक मोठी बातमी येते, महत्वाची बातमी. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक भीती व्यक्त केली आहे. माझी मुलगी अनेक कंपन्यांची डायरेक्टर आहे, मुलीला बोलावलं तर आत्महत्या करेल, मुलीनं देशात राहू नये असं वाटतं, दारावर टकटक झाली तरी भीती वाटते, अशी
प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि ईडीच्या या कारवाईच्या नंतर महाविकास आघाडी सरकारमधले अनेक नेते भेदरलेल्या अवस्थेत आहेत. स्वाभाविक आहे, कारण अनेक जण अडचणीत आलेले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना नेमकं काय म्हटलंय आपण जाणून घेऊया. तुम्हाला तरी सेफ वाटते का? मला मी काय चुका केलेल्या नाही आहेत, पण माहित नाही बाबा वरच्या टेपिंग बिपिंग मध्ये काय चुका असतील तुम्हाला माहित नाही. पण एकूणच कुटुंबाच्या ज्या दृष्टीने तुम्ही विचार करता, मी अतिशय स्पष्टपणाने सांगतो, कोणी बोलो ना बोलो, भीती ही माणसाला खात असते. रात्री 3 वाजता जर टकटक झालं तर हार्ट अटॅक येण्याचेच संभव असतात. असं वाटतं की ईडी येत आहे. आता ध्यानी म्यानी सुटणीच नाही ना, कोणाच्या घरात कोण घुसेल. पण ह्याच्यात सर्वात हाल होतात ते अशा माणसांचा ज्यांचा तुमच्या राजकारणाशी संबंध नसतो. आज मी 35 वर्ष 38 वर्ष होत आले मी राजकारणात आहे. माझ्या पुरीचा काय राजकारणाशी संबंध, पण आज ती किती ठिकाणी तरी डायरेक्टर आहे. तिला जर उद्या बोलवलं, नुसतं बोलवलं तर ती आत्महत्या करेल. बापरे, हे फार मोठं वक्तव्य आहे तुमचं. हो, त्या फ्री बर्ड्स आहेत ना, त्यांना हे असल्या सवयी नाही ना. पण मग तुमची मुलगी या देशात राहणार नाही की काय? मला तरी वाटतं की तिने राहू नये. हे वातावरण इतकं गडबड होत राहिलंय की म्हणजे ती कोरोनामध्ये मी जेव्हा होतो तेव्हा तिची जी मी परिस्थिती बघितलेली तीच मला भीतीदायक वाटत होती. तर आता जर काही म्हणजे माझ्या बाबतीत घडणार नाही याची 100% मला खात्री आहे. पण उद्या झालंच तर मला पहिला मनात विचार येतोय की माझ्या पोरीचं काय होईल. जितेंद्र आव्हाड यांनी ही भीती व्यक्त केलेली आहे. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर आपली नजर असणार आहे. मात्र एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ईडीनं ठाण्यामध्ये मोठीच कारवाई केलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावर सुद्धा कारवाई झालेली आहे. त्यांची संपत्ती जप्त झालेली आहे. श्रीधर पाटणकर हे लक्ष्मी ठाकरेंचे बंधू आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये शिवसेना खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिल्या बघूयात. ती कारवाई फक्त राजकीय दबाव, सूडबुद्धी आणि कोणतीही बाजू मांडण्याची संधी न देता सनसनाटी निर्माण करण्यासाठी आणि आम्ही तुम्हाला झुकवू शकतो, नमवू शकतो केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून राजकीय विरोधकांना दाखवण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया फक्त महाराष्ट्रातच नाहीत तर जेथे जेथे भारतीय जनता पक्षाची सत्ता नाही अशा प्रत्येक राज्यामध्ये अशा प्रकारच्या कारवायांना ऊत आलेला आहे. तर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून अशा प्रकारे दबाव आणणं ही राक्षसी हुकुमशाहीची नांदी आहे. एक छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत.